टाकडा फसल्यास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू होणार आहे। कर्नाटकातले काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत। तर वेळ पडल्यास महाविकास आघाडीचे आमदार बंगळुरूच्या रिसॉर्टला नेले जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आकडे जर फसले तर महाराष्ट्राचं राजकारणामध्ये पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटिक्स पाहायला मिळणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जर काटेकी टक्कर झाली तर मात्र रिसॉर्ट पॉलिटिक्स पुन्हा एकदा सुरू होणार आहे। डी.के. शिवकुमार देखील आता महाराष्ट्रामध्ये पोहोचले तर युगेंद्र पवार यांचे वडील म्हणजे श्रीनिवास पवार या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना युगेंद्र पवार यांचं भवितव्य आज ठरणार आहे। अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी बिग फाईट बारामतीमध्ये। येत्या 20 मिनिटांमध्ये पहिला आकडा आपल्या समोर येणार आहे। पोस्टल मत 8 वाजल्यापासून मोजण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर पहिला कल आपल्या हाती येईल। तर महाराष्ट्राचा महानिकाल प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला TV9 मराठीवर सांगणार आहोत। त्यामुळे हा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। येत्या 20 मिनिटांमध्ये राज्यातला पहिला कल आपल्या हाती येणार आहे। 8 वाजता बरोबर पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे। यावेळेला 288 मतदारसंघांमध्ये ही मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। त्यामुळे निकाल तेवढाच वेगाने येणार आहे, तेवढाच वेगवान निकाल तुम्ही TV9 मराठीवर पाहणार आहात।